श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संकेत खूप खोल आहे. काही लोक सध्या बाहेरून शांत दिसत आहेत, पण आतून पूर्णपणे तुटलेले आहेत. ते प्रत्येकासाठी उभे राहिले, प्रत्येकाला साथ दिली, पण जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा त्याच्यासोबत कोणीच उभं राहिलं नाही. आता त्याच्या मनात एकच प्रश्न सुरू आहे. इतकं केलं तरी वाट्याला वेदना का आल्या? सध्या अनेक जण लोकांपासून दूर राहू लागले आहेत, कारण त्यांना शब्दापेक्षा लोकांचे खरे चेहरे जास्त दिसू लागले आहेत. काहींना स्वतःच्या लोकांनी एकटं पाडलं आणि काही जण तर रोज हसत आहेत, पण रात्री मात्र शांतपणे रडत आहेत. पण हा संकेत सांगतो, हे दुःख कायमचं नाही. ज्यांनी तुमच्याशी चुकीचं केलं त्यांचं सत्य आता हळूहळू समोर येईल. तुमच्यावर अन्याय करणारे लोक स्वतःच्या कर्मांनीच उत्तर देतील. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही हारलेले नाही, तुम्ही फक्त खूप थकलेले आहात. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. जिथे सर्व मार्ग बंद झालेत असं वाटतंय, तिथूनच तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडणार आहे. थोडे अजून शांत राहा, कारण तुमच्या आयुष्यातला अंधार आता संपत आला आहे. आणि ज्या आनंदासाठी तुमचं मन इतके दिवस तळमळत आहे, तो आनंद आता तुमच्याकडे चालत येतोय. हा संकेत असा सांगतो की काही लोकांनी आयुष्यात खूप दिलं, इतकं दिलं की स्वतःसाठी काहीच उरलं नाही. ते प्रत्येकाच्या अडचणीला धावून गेले. कोणाला पैशाने मदत केली, कोणाला भावनिक आधार दिला, कोणासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग केला. पण आज त्याच लोकांना वाटतंय की त्यांनी ज्या लोकांसाठी स्वतःला झिजवलं, तेच लोक आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. आज अनेकांच्या मनात एक वेदना आहे. किंमत फक्त गरज असेपर्यंत होती का? काही लोक सध्या खूप एकटेपणातून जात आहेत. बाहेरून ते नॉर्मल दिसतात, पण आतून त्यांना सतत वाटतंय की त्यांचं मन कुणालाच समजलं नाही. काही लोकांनी इतकी जबाबदारी उचलली आहे की आता ते स्वतःलाच विसरले आहेत. घरासाठी, नात्यांसाठी, लोकांच्या आनंदासाठी ते सतत देतच राहिले. पण आता विश्व त्यांना एक गोष्ट शिकवत आहे, प्रत्येकाला खुश ठेवताना स्वतःला हरवायचं नसतं. तुमचं चांगुलपण वाया गेलेलं नाही. आज जरी लोकांनी तुमची किंमत ओळखली नसेल, तरी काळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो. तुम्ही ज्या मनाने लोकांसाठी उभे राहिलात, त्याच मनासाठी आता वरून आशीर्वाद येणार आहे. स्वामी सांगतात, बाळा, लोकांनी तुला विसरलं म्हणून स्वतःला कमी समजू नको. ज्याचं मन स्वच्छ असतं त्यांची परीक्षा जास्त घेतली जाते. तू दिलेलं प्रेम, दिलेली मदत काहीच वाया जाणार नाही. आता तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जिथे तुला लोकांची नाही तर देवाच्या कृपेची जाणीव होईल. तुमच्या आयुष्यात आता हळूहळू संतुलन परत येणार आहे. जे रिकामं झालं होतं ते पुन्हा भरायला सुरुवात होईल. हा संकेत एका अशा व्यक्तीचा आहे, जी बाहेरून खूप मजबूत दिसते, पण आतून खूप थकलेली आहे. सध्या अनेक लोक स्वतःच्या आयुष्यात खूप मोठं काहीतरी करण्याचा विचार करत आहेत. त्याच्या मनात स्वप्न आहेत, मोठं होण्याची जिद्द आहे. पण आजूबाजूचं वातावरण त्यांना सतत थांबवत आहे. लोक त्यांच्यावर शंका घेत आहेत. काही जण त्यांची प्रगती पाहून जळत आहेत आणि काहींना तर सतत असं वाटतंय की कुणाची तरी नजर त्यांच्या कामावर आहे. तुमच्यात नेतृत्व करण्याची शक्ती आहे, पण सध्या तुमचं मन खूप गोंधळलेलं आहे. तुम्ही स्वतःला मजबूत दाखवत आहात, कारण तुम्हाला वाटतंय की जर तुम्ही तुटलात तर सगळं कोसळेल. काही लोक घरासाठी सतत झगडत आहेत, काही करिअरसाठी, तर काही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. पण हा संकेत सांगतो, आता घाबरायची वेळ संपत आली आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं तेच लोक तुमच्या पुढच्या काळात तुमच्याकडे पाहत राहतील. पण स्वामी सांगतात, बाळा, तुझ्यात आग आहे. तुला फक्त स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायचा आहे. लोकांचं बोलणं ऐकून थांबू नकोस, कारण तुझा मार्ग सामान्य नाही. तू आज ज्या संघर्षातून जात आहेस, तो तुला मोडण्यासाठी नाही, तर तुला मोठं बनवण्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात आता अशी वेळ येणार आहे, जिथे तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही, इतके बदललेले असाल. सध्या अनेक लोकांच्या आयुष्यात असं काहीतरी चालू आहे, जिथे त्यांना वाटतंय की कुणीतरी त्यांच्या पाठीमागे काहीतरी चुकीचं करत आहे. काहींना खोटं बोललं गेलं, काहींना वापरलं गेलं,
तर काहींना फक्त गरज संपली म्हणून दूर केलं गेलं. तुम्ही ज्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवला ती व्यक्ती पूर्णपणे खरी नव्हती आणि म्हणूनच आता तुमच्या मनात सतत संशय निर्माण होतोय. तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावं हेच समजत नाहीये. काही लोकांना असंही वाटतंय की त्यांचं नशीबच सतत त्यांच्या विरुद्ध आहे. जेव्हा ते कोणावर मनापासून प्रेम करतात तेव्हाच त्यांना जास्त दुखवलं जातं. पण हा संकेत एक मोठं सत्य सांगत आहे. कधी कधी लोकांचं खरं रूप दिसण्यासाठी विश्वासघात आवश्यक असतो. जर हे लोक तुमच्या आयुष्यात गेले नसते तर तुम्हाला स्वतःची खरी किंमत कधीच समजली नसती. स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो. म्हणून आता डोळे उघडे ठेव. लोकांच्या शब्दावर नाही, त्याच्या हेतूवर विश्वास ठेव. ज्यांनी तुला फसवलं त्यांच्याबद्दल राग धरू नकोस, कारण ज्यांनी तुझं नुकसान नाही केलं तर तुझ्या आयुष्यातून स्वतःची जागा गमावली आहे. आता सत्य समोर येईल. खरे आणि खोटे लोक वेगळे होतील आणि तुमचं मन पुन्हा शांत होईल. अनेक लोक सध्या मनाने पूर्ण थकलेले आहेत. ते लोकांमध्ये राहतात, बोलतात, हसतात, पण आतून मात्र शांतपणे तुटत चाललेले आहेत. डोक्यात सतत विचार चालू असतात. भूतकाळ, लोकांचे शब्द, तुटलेली नाती, हे सगळं त्यांच्या मनाला सतत त्रास देत आहे. आता थोडा वेळ स्वतःसाठी घेण्याची गरज आहे. स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक युद्ध तलवारीने जिंकायचं नसतं. काही युद्ध शांत राहून जिंकावे लागतात. आता तुझं मन शांत कर, कारण तुझ्यावर आलेला अंधार कायमचा नाही. हा संकेत सततच्या वादाचा आणि मानसिक युद्धाचा आहे. अनेक लोक सध्या अशा परिस्थितीत आहेत जिथे प्रत्येक गोष्टी गैरसमज होत आहेत. घरात तणाव, नात्यांमध्ये कटुता आणि मनात सतत राग आणि दुःख साचत आहे. काही लोक जिंकले तरी हरल्यासारखं वाटतंय, कारण त्यांनी नातं वाचवण्यासाठी स्वतःचं मन हरवलं आहे. स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक वादात स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. काही लोकांना वेळेच उत्तर देतं. तुझी शांतता हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. अनेक लोकांनी आशाच सोडायला सुरुवात केली आहे. त्यांनी खूप वाट पाहिली, खूप प्रयत्न केले, पण तरीही गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडल्या नाहीत. काहींना वाटतंय की त्यांचं नशीबच बंद झालं आहे. जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आता दूर जाताना दिसत आहे. पण हा संकेत सांगतो, उशीर आहे, नकार नाही. स्वामी सांगतात, बाळा, ज्या गोष्टींसाठी तू रडतोस ती गोष्ट योग्य वेळ आल्याशिवाय तुझ्याकडे येणार नाही. विश्व तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे, म्हणून धीर सोडू नकोस. काही लोकांच्या आयुष्यात खूप कठोर, स्वार्थी लोक आहेत. कोणीतरी सतत त्यांना मानसिकरित्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या भावनांशी खेळलं जात आहे. त्यांच्या निर्णयावर शंका घेतली जाते. आता स्वतःचा आवाज दाबून ठेवू नका. स्वामी सांगतात, बाळा, जिथे तुझा आत्मसन्मान तुटतो तिथे जास्त काळ थांबू नकोस. तुझं मन जप, कारण प्रत्येकाला तुझ्या चांगुलपणाची किंमत कळणार नाही. हा संकेत सांगतो की अनेक लोक आतून हार मानू लागले आहेत. तू खूप दिवसांपासून एकटेच लढत आहेस. लोकांकडून आधार मिळवण्याऐवजी त्यांना फक्त टीका मिळाली म्हणून आता त्यांच्यातली ऊर्जा कमी होत चालली आहे. पण हा संकेत सांगतो, तुम्ही हारलेले नाही, तुम्ही फक्त थकलेले आहात. स्वामी सांगतात, बाळा, जेव्हा मन हार मानतं तेव्हा देव माणसाच्या बाजूने उभा राहतो. आता थोडा वेळ स्वतःवर प्रेम कर, कारण तू खूप सहन केलं आहे. इतके दिवस जे लपलेलं होतं ते आता समोर येणार आहे. खोटं, फसवणूक, लोकांचे खरे चेहरे, सगळं हळूहळू उघड होईल. त्यांना आज कन्फ्युजन आहे. त्यांना आता सत्य स्पष्ट दिसायला सुरुवात होईल. अंधार कितीही मोठा असला तरी सत्याचा प्रकाश त्याला फोडून बाहेर येतोच. आता घाबरू नकोस, कारण तुझ्या आयुष्यातील भ्रम संपत आले आहेत. तुमच्या आयुष्यात आता स्पष्टता येईल, मन पुन्हा शांत होईल आणि ज्यांच्यासाठी इतके दिवस प्रार्थना केली त्याचा मार्ग आता हळूहळू उघडू लागेल. भक्तांनो, जर आजचा हा संकेत तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल, जर या शब्दांमध्ये तुम्हाला स्वतःचं आयुष्य दिसलं असेल, तर या व्हिडिओला एक प्रेमाचा लाईक नक्की करा. तुमच्या मनात काय चालू आहे ते कमेंटमध्ये लिहा.
कारण तुमचा एक शब्दसुद्धा दुसऱ्या कोणासाठी आधार बनू शकतो. आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आध्यात्मिक आणि सकारात्मक संकेतासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे तुम्हाला फक्त शब्द नाही तर मनाला धीर देणारे संकेत ऐकायला मिळतील. स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहो. श्री स्वामी समर्थ.